एक महत्त्वाची बातमी आहे। हवामान विभागानं आज राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। संपूर्ण राज्यालाच रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय, त्याचं तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये रूपांतरण झालंय। या स्थितीमुळे दक्षिण कोकण किनाऱ्यावरती कमी दाबाचं क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 28 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। आज अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे। मात्र रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढचे 2 दिवस पाऊस असा सुरू राहील असाही अंदाज आहे। तर उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गेल्या 48 तासांपासून रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये आपण बघितलं तर काल मध्यरात्रीपासूनच प्रचंड प्रमाणात पाऊस होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये उपनगरीय भागांमध्ये पावसाचा जोर हा काही अंशी वाढलेला पाहायला मिळतो। त्याचबरोबर कोकण किनारपट्टी, पालघर, रत्नागिरी, रायगड या भागांमध्ये सुद्धा रेड अलर्ट हवामान विभागानं 48 तासांसाठी दिलेला आहे। या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर मुंबईचं वातावरण हे ढगाळ झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरती कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रामध्ये सक्रिय झाल्याने पावसाचा जोर येत्या काही दिवसांमध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर हा अवकाळी पाऊस आहे। मान्सूनला अजून म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही, परंतु ज्या पद्धतीची स्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते त्यामुळे शेतमालाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। आज मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर मध्यरात्रीपासून पाऊस असल्यामुळे सकाळी सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे। मुंबईच्या किनारी भागांमध्ये नागरिकांनी जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या। भरती ओहोटीच्या वेळा या सार्वजनिक पद्धतीने लोकांना कळवण्यात येत आहेत आणि त्यामुळेच पर्यटन स्थळी सुद्धा अलर्ट हा देण्यात आलेला आहे। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये येत्या 48 तासांमध्ये पावसाचा जोर हा काही अंशी वाढणार आहे आणि यामुळे आपण बघतोय की मुंबईमध्ये आता साधारणपणे ढगाळ वातावरण आहे आणि हेच वातावरण येत्या 48 तासांपर्यंत कायम राहील अशी माहिती हवामान विभागानं दिलेली आहे। व्हिडिओ रमेश भटसह सुस्मिता भदाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मोठी बातमी बघणार आहोत। रस्ते खड्डे मुक्त करण्याच्या उद्देशानं संपूर्ण मुंबईभर रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण करणं सुरू आहे। मात्र हे काम 31 मे 2025 पर्यंत मुंबईतल्या सर्व रस्त्यांची कामं पूर्ण करा अशा सूचना मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिल्यात। तर कंत्राटदार कामात कुचराई करत असेल तर फार वेळ नाही, पर्यायी कंत्राटदाराच्या माध्यमातून कामं पूर्ण करा आणि रस्ते वाहतुकीसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करा असं पालिका आयुक्तांनी सांगितलंय। मुंबईमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाची कामं ठिकठिकाणी सुरू आहेत आणि त्याची डेडलाईन ही 31 मे 2025 आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर। आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, 31 मेची डेडलाईन आहे, जर कामं पूर्ण झाली नाहीत तर मग काय? नक्कीच श्वेता, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर हे त्यांच्या धाडसी आणि नियोजनबद्ध कारभारामुळे ओळखले जातात आणि त्यांनी सर्व मुंबईतल्या कंत्राटदारांना 31 मेची ही डेडलाईन ही रस्ते कामाची असणार आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे होते आणि खड्डेमुक्त मुंबई अभियान राबवल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात मुंबईतले रस्ते आपल्याला सिमेंट काँक्रीटनी आपल्याला तयार झाल्याचं पाहायला मिळाले। सध्या आम्ही मुंबईतल्या सर्वात गजबजलेल्या दादर स्वामीनारायण परिसरात उभा आहे। माझ्या मागच्या जर तुम्ही रस्ता पाहत असाल तर हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। आजची तारीख ही 26 आहे आणि हा रस्ता आज खुला झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि आपण हा जर बोर्ड पाहिला असेल तर हा मुंबई महानगरपालिकेचा बोर्ड आहे आणि या बोर्डवरती स्पष्ट ही तारीख लिहिण्यात आलेली आहे की 31 तारखेपूर्वी हा रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा। मात्र आपण पाहत असाल तर
5 दिवसांपूर्वीच हा रोड खुला करण्यात आलेला आहे, कारण की याच मार्गातून आपल्याला प्रामुख्याने मध्य मुंबई असेल किंवा पश्चिम मुंबई असेल या भागामध्ये आपल्याला गाड्या मोठ्या प्रमाणात जाताना पाहायला मिळत असतात. असेच रोड आपल्याला मुंबईतल्या विविध भागांमध्ये रस्त्यांचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. मात्र स्वतः अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर स्वतः या गोष्टीचा कार्यालयामधून आढावा घेत आहेत. वेळप्रसंगी ते फील्डवरती उतरून जे कंत्राटदार आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत आणि ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून या ठिकाणी मुंबईतल्या सर्वसामान्य नागरिकांना रस्ते वाहतुकीसाठी आपल्याला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे श्वेता, ज्या ठिकाणी रस्त्याची कामं सुरू आहेत ती कामं या ठिकाणी वेळेत पूर्ण झाली नाही तर त्या कंत्राटदाराऐवजी दुसऱ्या कंत्राटदाराकडून कामं पूर्ण करून घ्या. मात्र मुंबईकरांना कोणत्याही त्रासाला सामोरं जाऊ देऊ नका अशी स्पष्ट सूचना वजा आदेश देखील त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय. तुषार या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद. त्यामुळे बघूयात आता 31 मे पर्यंत किती कामं पूर्ण होत आहेत. आज एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक. ऑपरेशन सिंदूर आणि जातनिहाय जनगणनेसंदर्भात सादर करू शकतात प्रस्ताव. शशांक आणि सुशील हगवणेचा शस्त्र परवाना रद्द. दोघांच्या पिस्तुलांचा आलिशान कार जप्त. कसपटेंनी दिलेली चांदीची भांडीही घेतली ताब्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट. आरोपीला पाठीशी घालणार नाही तर हगवणे कुटुंबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट. कोकण, पुणे, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. आता सीबीएसई शाळेत सुरू होणार मराठीचे धडे. भाषा शिक्षणाचं धोरण जारी. ईपीएफओवर मिळणार 8.25% व्याजदर. 7 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना मोठा दिलासा. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गांवरती आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही. पहलगाम हल्ल्यावर हरियाणातील भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांचं वादग्रस्त वक्तव्य. शौर्य न दाखवल्यामुळेच पीडित महिलांच्या पतीचा झाला मृत्यू. वाद वाढल्यानंतर मात्र केली सारवासारव. आणि युरोपियन युनियनसोबत कोणताही करार करू इच्छित नाही. 1 जूनपासून 50% टेरिफ लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. सेकंद 10 बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून सिंचनाकरता सोडण्यात येणारं पाणी पूर्णपणे बंद. कोयना धरण व्यवस्थापनाची माहिती. उन्हाळी सुट्ट्यांमुळे अंबाबाई चरणी भक्तांचं भरभरून दान. 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2,06,26,000 दान अर्पण. सीबीएसईकडून देशभरातील सगळ्या शाळांमध्ये भाषा शिक्षण विषयक धोरण जारी. पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकवणं अनिवार्य करण्याचा निर्णय. अकरावीची नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार. 20,92,000 जागांकरता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं करता येणार अर्ज. मे महिन्यामध्ये प्रथमच उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसी वाढ. पावसाबरोबरच बाष्पीभवनही घटलं, नागरिकांना दिलासा. महाराष्ट्रात प्रवासी वाहनांची जोरदार विक्री सुरू. वित्त वर्ष 2024-25 मध्ये देशभरात विकलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्यांची विक्री महाराष्ट्रात. दुचाकी विक्रीत उत्तर प्रदेश अव्वल.
नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावणार. दोन्ही मार्गांवर रेल्वे प्रशासनाची चाचणी पूर्ण. नमस्कार. बुलेटिनची सुरुवात आपण एका स्पेशल रिपोर्टनं करूया. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या युतीबाबतच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत नातं जोडणं ही उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका आहे असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. पण फक्त पत्रकार परिषदेमध्ये युती करण्यासंदर्भात सकारात्मक आहोत असं म्हणून चालत नाही. त्याकरता 2 पावलं पुढे यावं लागतं असं वक्तव्य करत राऊतांचा दावा मनसेच्या संदीप देशपांडे यांनी खोडून काढला. ठाकरे बंधूंचं मनोमिलन होणार. हे MNS म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे. उद्धव ठाकरेंची मनसे दिलसे भूमिका. माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसाचं अहित होता कामा नये. मनसेचा मात्र राऊतांवर निशाणा. रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही. त्याच्यासाठी 4 पावलं पुढे यावी लागतात. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत केलेल्या या जाहीर वक्तव्यांमुळे राज्यातल्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षांच्या सैनिकांनी तशी पोस्टरबाजी केली होती. मात्र दरम्यानच्या काळात ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावरती जाऊन आले, पण एकत्र येण्याबाबत पुढे काहीच घडलं नाही. आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी चर्चेला तोंड फोडलंय. मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही. ही भूमिका आमचे पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र, ज्यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली, ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसाचं अहित होता कामा नये. मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील, काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पडद्यामागे याबाबत चर्चा सुरू असल्याचाही दावा संजय राऊतांनी केलाय. माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना हे MNS म्हणजे मनसे बरोबर राज ठाकरे यांच्या नातं जोडायला नक्कीच आमची सकारात्मक भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे. आणि कोण काय बोलतंय त्यापेक्षा ठाकरे काय बोलत आहेत पडद्यामागे, मुलाखतीच्या माईकवर नाही. पडद्याच्या दोऱ्या तुमच्या हातात नाही आहेत ना, नाड्या असतात त्या आमच्याच हातात आहेत. त्या पडदा कधी उघडायचा हे 2 ठाकरे ठरवतील, भाऊ ठरवतील. मात्र संजय राऊतांचा हा दावा मनसे नेत्यांनी फेटाळलाय. त्यासोबत संजय राऊतांवरती निशाणा साधलाय. लोकांना पत्रकार परिषद घ्यायला लावायची आणि सांगायचं आम्ही सकारात्मक आहोत. अशा रोजच्या पत्रकार परिषदेनी युती होऊ शकत नाही. त्याच्यासाठी 4 पावलं पुढे यावी लागतात. जर तुम्हाला खरोखर युती करायची असते तर आतापर्यंत 4 पावलं पुढे आले असते, पण तशी कुठलीही गोष्ट नाही. आणि हे अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो की ना पडद्या मागे ना पडद्या पुढे आमची आत्ता कुठलीही उबाटाबरोबर बोलणी चालू नाही. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकींच्या तोंडावर राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. राज ठाकरेंनाही त्यांच्या पक्षाचा विस्तार करून सत्तेची केंद्र ताब्यात घ्यायची आहेत, तर उद्धव ठाकरेंनाही त्यांच्या पक्षाला पुन्हा उभारी द्यायची आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधू एकत्र येणार का, की राजकीयदृष्ट्या मनोमिलनाची चर्चाच राहणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.